पण मधल्या काळामध्ये तुमच्या ह्याच उदार वृत्तीमुळे एका मोठ्या माणसाने तुम्हाला फोन केला, त्यांचे चिरंजीव कुठेतरी चालले होते. काय झालं बघा? मला असं वाटलं की मी हे नंतरचे तुम्ही 4 मुद्दे सांगितले ते एक विसरले असं. कसं स्वाभाविक लक्षात घ्या काय होतं. पण झालं काय होतं? ही कॉल्ड यू. काहीच काही अडचण नाही. मी सगळ्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं. जेव्हा ती व्यक्ती कोण हे नाही पाहायचं, त्या व्यक्तीला जेव्हा वाटलं की माझा मुलगा संकटात आहे, माझा मुलगा अडचणीत आहे, हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा त्यांना माहीत नव्हतं तो कुठे चाललाय. ओके. तो विमानतळावरनं एक विमान, त्याच्या ड्रायव्हरने विमानतळावर त्याला सोडले, तो कुठे चाललाय, घरात बाद झालेत. आणि मला असं वाटतं त्याच्यावरची 2 लोक आहेत ती चांगली नाहीत आणि कदाचित त्याच्या जीवाला काहीतरी बरं वाटेल अशी मला भीती वाटते. असं कोणी येऊन सांगितलं, कोणीही येऊ द्या, तरी मला केलं पाहिजे ना. मी तिथं कोणी मंत्री आहेत का आमदार आहेत का खासदार हे नाही पाहिलं ना. हे नाही ना पाहिलं जात तिथे तुम्हाला मदतीची अपेक्षा समोरच्या माणसाकडनं. आता ते नंतर बाकी विषय उलगडत गेले. काय झालं, साधारण किती वाजता फोन केला तुम्ही? कारण नंतर खूप रंजक गोष्टी आणि तुमच्या कार्यतत्परतेची चर्चा झाली खूप. स्वाभाविक आहे. लक्षात घ्या की काम सांगितल्यानंतर आपण अडचणीत आहे म्हणून मदतीला आलो, तर त्यांच्या दृष्टीनं खरंच अडचण असू शकते नसते त्यांनाच आजही माहिती असेल, कदाचित तेच सांगू शकतील. पण मला असं वाटतं की एखाद्या विषयाला सुद्धा त्याचा किती विपर्यास करावा, तुम्ही काय केलं, हाऊ यू मॅनेज इट? म्हणजे तुम्हाला अनेक जणांना फोन करायला लागला. बघा, स्वाभाविकपणे मी जे केलं ते कायद्याच्या चौकटीत राहूनच केलं. तुम्हाला मदत हवी आहे, तुम्ही पुणे पोलिसांकडे जा, अर्ज करा, पुणे पोलीस आमच्या मंत्रालयाला मेल करते. ओके, अशी सगळी प्रक्रिया, सगळं पूर्ण. कशासाठी? सो दॅट इज वाय ही रजिस्टर्ड क्राईम. अगदी. त्यामुळे त्यांना तिथे ते करावं लागलं असेल. त्यांना मेल मी शेवटी जरी मी एका पदावर काम करत असलो तर माझ्या पदाचा किंवा माझ्या हातात असलेल्या सत्तेचा मी गैरवापर कदापि नाही करणार. कारण मी तो प्रयत्न कळवलं की मी असं नाही करणार की तुम्ही आधी काहीतरी कंप्लेंट येऊ द्या. आणि आजही तपासा. पुणे पोलिसांनी मेल केली मिनिस्ट्रीला आमच्या. मग आम्ही ATCच्या माध्यमातून आमच्या ह्या सगळ्या त्यांची जी काही हालचाल होती, मुवमेंट होती, त्याच्यावर लक्ष ठेवून त्यांना सूचना दिल्या पायलटला की आता तुम्ही देशाच्या बाहेर जायचं नाही, तुम्ही परत फिरा. हे किती तास चाललंय सगळं? आता इतकं कुठं लक्षात आहे? खूप दिवस झाले. त्याला रोज नवीन विषय येतात ना. त्यामुळे अडचणीत असलेला माणूस कोण आहे काय हे न पाहता त्याला मदतीची गरज, एवढंच मी पाहिलं. एखाद्या म्हणजे तुमचं खरंच कौतुक काय माहितीये का, द वे तुम्ही ते सगळं परत फिरवलं आणि ते बिचारे आपले चालले होते ज्या ठिकाणी इच्छित स्थळी, ते आले तर बाहेर पुणेच दिसलं. हे कसं झालं हे सगळं? नाही, ते उतरल्यावर त्यांना कळलं असेल घरातल्या समोर थांबल्यावरती. पण त्यांना कल्पना दिली नव्हती, पायलटलाही कळू दिलेलं नव्हतं, पायलटने त्यांना सांगितलं नाही. पायलट पर्यंत मेसेज जात नव्हता. मग दुसऱ्या विमानाच्या माध्यमातून त्यांना मेसेज दिला गेला आणि मग ते फिरले. एक चर्चा अशी होती की त्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये काही पैसे होते. काही कल्पना नाही मला. नाही, काही असण्याचा संबंधच नाही. पैसे होते तर ते त्या दिवशी बाहेर आले असते किंवा असतील तर मलाही माहीत नाही. मी तुम्हाला तेच सांगितलं की मला अडचणीत आलेल्या माणसांनी जर हाक मारली तर मी त्याला मदतीला उभा राहणार, हे माझं गणित. अगदी कॅमेऱ्यासमोरही मी तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळेला त्यांच्या कामाबद्दल बघितलं की अनेक लोक त्यांनी केलेल्या मदतीबद्दल जाहीर ट्विटही करतात. ते त्यांच्या मर्यादित असलेल्या गोष्टीमध्ये मधल्या काळात त्यांनी 2 पर्यटकांसंदर्भात घडलेली घटना, ती तर आम्ही खूप एक्सटेन्सिव्हली कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ग्रीन कॉरिडॉर त्यांनी केला आणि त्यातनं काही पर्यटकांना इथे आणून त्यांच्यावरती योग्य ते उपचार केले. पण ह्या श्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणामध्ये तुम्हालाही टीकेचं त्यांनी व्हावं लागलं. हो ना, केवढं ट्रोल झालो मी. म्हणजे खरंच ते आहे बोललं पाहिजे आणि विनाकारण ट्रोल होत गेलो मी. आणि कशाला केलं असं नाही वाटलं किती? आता ते नंतर होऊन गेलं काय हातात काय. आणि इतके त्याच्यावर मीम्स झाले, इतके सोशल मीडियावर ट्रोल झाले, काय म्हणजे मला आता म्हणजे विनोदी किस्से पण झाले. पण मी सांगतो की ठीक आहे, समाज माध्यमावरती जे काय घडतं तुमच्या हातात काही नसतं, ते नियंत्रण तुमच्या हातात नाही. त्यांनी काहीतरी मीम्स बद्दल सांगितलं तुम्हाला. बाबा तर काय आमचं कलाकार येते. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. हे खूप धन्यवाद. हे होते श्री मुरलीधर मोहोळ आणि त्यांनी त्यांच्या खात्याच्या सहकार विभागापासून ते श्री तानाजी सावंत यांच्यापर्यंत हा घटनाक्रम तुम्हाला सांगितला. मला वाटतं हे पहिल्यांदा असं इतक्या विस्तृतपणे आलं सर. पण मला चांगलं वाटतं की जो सहकार हा आत्ताच्या 1991 नंतरच्या उदारीकरणानंतर संपला असं वाटत होतं, त्याला केंद्रीय पातळीवरती बळ दिलं गेलं. आणि चांगली गोष्ट ही आहे की पुण्याचे असलेले राज्यमंत्री हे ह्या विभागाचा कारभार बघतात. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा. ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काही मुद्दे असतील तर तेही जरूर तुम्ही पोस्ट करा. कॅमेरामन निकेतन माळे, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.